आमच्या लेकरा बाळाला आता वर्ष वाजायला आम्ही वनवास भोगायला लागला होता. आमच्याकडे कोण पण लक्ष द्यायला तयार नाहीये. मग मरण्याशिवाय आमचं काय अर्थ आहे जगून इथं? आम्हाला असं करायला लागलं. दिल्या तरी पण त्यांना काय फरक पडणार नाही. मरा म्हणतात जनावरांची जिंदगी झाली आमची. सोलापूर महानगरपालिका परिसरात गुरुवारी युवा भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पाथरूड चौक परिसरातील दलित कुटुंबांची घरे पाडून त्यांना बेघर केल्याच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. पाथरूड चौकातील बाधित कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी युवा भीमसेनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद पूनम गेट येथे उपोषण सुरू होते. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी महानगरपालिका आवारात तीव्र आंदोलन छेडले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलीस व सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत कार्यकर्त्यांना वेळीच रोखले आणि संबंधितांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आंदोलकांची बाजू ऐकून घेत प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. आम्ही 2-3 वर्ष झालं पाथरूड चौकामध्ये महानगरपालिकेची जागा होती. आम्ही तिथं राहत होतो. म्हणजे रस्त्यावर राहण्यापेक्षा तिथं संडास बाथरूमची जागा होती. साफसफाई करून आम्ही राहत होतो. 2-3 वर्ष झालं राहायला लागलो. आणि मग ते जे पाठीमागचं गुलाम पैलवान आहे त्यांनी ह्यांना महानगरपालिकेला हे करून आमचे घरं सगळे महानगरपालिकेची गाडी येऊन आमचे घरं पाडून टाकते बुलडोझरने. आणि त्याला ठराव करून जागा दिली म्हणून त्याने आम्हाला शिवीगाळ करून मी जागा विकत घेतलं म्हणून आम्हाला तिथून बेघर केलं. आणि रस्त्यावर आम्ही आता 7 महिने झालं आम्ही रस्त्यावरच उभं लेकरं बाळ घेऊन आहे. सारखं हे महानगरपालिकेला भेटतं, इकडं येऊन सगळ्याला सांगतोय आमचा न्याय करा न्याय करा. तर आमच्याकडं कोणीसुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हतं. पण आता मॅडम म्हणले ते सर चांगले देवासारखे भेटले. त्यांनी म्हणले की आता तुम्हाला तिथं घरं बांधून देतो. तुम्ही आज इथं काय केलं? आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठीच आलो होतो. आम्ही त्यांना सांगितलं पण नव्हतं. आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो होतो तिथं पूनम गेटपाशी. आणि त्यांना सांगितलं होतं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तर ते लोकरे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं तसं की 25 तारखेला तुम्हाला न्याय देणार म्हणून. मग आम्ही काल येऊन भेटलो तरी त्यांनी आमच्याकडे काय दखल दिले नव्हते. मग आज आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिलंच की आम्ही आत्मदहन करणार इथं. कोणाला भेटले ते काल तुम्ही? लोकरे साहेबाला, आशिष लोकरे साहेबांना भेटलो. इथं भेटलो ते कुठे भेटलं? सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे जे दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी जवळपास एक 15-16 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत राहत होते. अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांचे घरं पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीर लोकवस्तीमध्ये पार्किंगची सुविधा करून दिली महापालिकेने. आणि तो पण ठराव रविवारी. मला सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सुट्टी म्हणून रविवार ओळखली जाते. मग एवढी काय यांना गडबड होती महापालिकेला की त्यांनी रविवारी तो ठराव त्यांना मंजूर करून पार्किंगसाठी दिली. आणि तिथं सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून तो आम्ही वारंवार यांना सांगतोय की हे लोक गरीब आहे, अत्यंत
यांना घरं द्या, घरं निवारा महत्त्वाचा. आम्ही फुकट मागत नाही. सोलापूर महानगरपालिकेला भाडेतत्वावर आम्ही घरं मागतोय. परंतु गेल्या 7 महिन्यापासून आम्ही फिरतोय ह्या भूमी मालमत्तेनं अतिक्रमण ते तिकडून इकडं यांची कोण दागच घ्यायला तयार नाही. आता आम्ही 11 तारखेला त्यांना निवेदन दिलं, तर साहेब आमचं काय तर निकाल लावा. गेल्या 8 दिवसापासून आंदोलनाला बसलो. आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही 11 तारखेला निवेदन दिलं, साहेब आम्ही 25 तारखेला आत्मदहन. तरी देखील अजून आम्हाला पत्र नाही, कसलंच काय नाही. म्हणजे तुम्ही आमची वाट बघताय का? शासन स्तरावर अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाचा धोरण आहे की यांना गोरगरीब लोकांना घरं उपलब्ध करून, परंतु सोलापूर महानगरपालिका ही दलित समाजाच्या विरोधात असल्याचे आम्हाला फर्स्ट या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि या मागणीसाठी आम्ही स्वतः आत्मदहन करून घेण्यासाठी इथं आलो. इथं तेव्हा त्यांना लक्षात येतंय की अरे बाबा हे विषय गंभीर आहे. मग एवढ्या दिवस सोलापूर महानगरपालिका काय झोपली होती का, हा आमचा प्रश्न आहे. तात्काळ तो ठराव रद्द करून, तो ठराव चुकीचा आहे आणि लोकवस्ती आहे तिथं आजूबाजूचा एक प्रशासकीय ठराव जर मंजूर होत असेल तर बाजूच्या लोकांचा त्या ठिकाणी सूची घेणं गरजेचं आहे. तसं कुठलेच नाही आणि त्या जागेवर कसलंच आरक्षण नाही. मग सोलापूर महानगरपालिकेला अशी काय गाय होती की त्याला त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयवाल्याला त्या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा दिली आणि महानगरपालिकेचा जेव्हा इमारत त्याची गुलाम पैलवान मंगल कार्यालय उभारलं तेव्हा यांनी चौकशी केली नाही का की ती जे इमारत आहे त्याला पार्किंगची सुविधा दिली नाही का? मग हे सगळ्या गोष्टी पैसेवाल्याला एक कायदा आणि गरीबाला एक कायदा असं म्हणावं लागेल.